खास पाहुणे आले असतील आणि त्यांच्यासाठी काहीतरी स्पेशल करायचं असेल तर नक्की ही रेसिपी ना सेव्ह करून ठेवा. एकदम मस्त झणझणीत आणि कोणताही मसाला न वापरता कमी मसाल्याचं सिक्रेट मसाला वापरून आज तयार करणार आहोत आपण सुक्कं चिकन. ते सुद्धा आपण सुहाना मसाला वापरून. खूप छान टेस्टला झालं होतं बरं का. तर काय करायचं, हे सुक्कं चिकन करण्यासाठी चिकन स्वच्छ पाण्यानं 2-3 वेळा धुवून घ्यायचं, म्हणजे त्याचा सुवास येत नाही किंवा वास येत नाही. अगदी कमी मसाले वापरायचे आहेत. मसाले तुम्हाला सांगणार आहे. इथं घेतलं आहे मीठ चवीपुरतं, हळद घेतली आहे आणि हे लाल तिखट. लाल तिखट म्हणजे चटणी. फक्त एवढाच मसाला झाला. आणि बाहेरचा मसाला म्हणला तर फक्त सुहाना मसाला. हे आहे हिरवी कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट. दही घातलं आहे 2-3 चमचे, आलू लसूण पेस्ट 2 चमचे. आणि आपण आता वापरणार आहोत हा मसाला. सिक्रेट मसाला म्हणजे कोणता, तर सुहाना मसाला वापरणार होतो. ह्याच्यापासून एकदम ना चिकन आहे ते एकदम झणझणीत, चवीला एक नंबर आणि कलर एकदम लाल येतो बरं का. तर काय करायचं, ह्यामध्ये आपण अर्धा किलो चिकन घेतलं आहे, त्यामुळं इथं 2 चमचे मी इथं मसाला वापरला आहे. तर मोठी पुडी असल्यामुळं तर इथं 2 चमचे वापरला आहे. छोटी पुडी आहे ती 10 रुपये भेटते, मोठी आहे ती 50 रुपयाला. तर हा सगळा मसाला घालून आपण सगळं आहे ते मिक्स करून घ्यायचं. मॅरिनेट करून ठेवायचं 1 तासाभरासाठी. लगेच करणार असाल तरीसुद्धा चालतं, तर वेळ असेल तर मॅरिनेट करून नक्की ठेवा, चव छान लागते ह्याची. तर दही घातलं आहे, मसाले घातले आहेत आणि इथं आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्टसुद्धा घातली आहे. ह्यामध्ये कोणताही मसाला आता आपण ॲड करणार नाही. असंच आपण सुक्कं तयार करणार आहोत. खोबरं, तीळ, लसूण ह्याचा न वापर करता एकदम झणझणीत, चरचरीत आणि ना एकदम फ्लेवरबाज हे चिकन तयार होतं. शेगडी ठेवला आहे टोप, त्यामध्ये घालायचं 3 चमचे तेल. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये तमालपत्री घालायची. 3 मीडियम साईजचे कांदे एकसारखे चिरून घ्यायचे. बारीक चिरलेला कांदा असावा. बारीक चिरलेला कांदा चवीला छान लागतो आणि लवकर भाजलासुद्धा भाजला जातो. मसाले जास्त घालणार नाही, त्यामुळे कांदा चांगला भाजून घ्यायचा, त्यामुळं चव छान येते. 3 मीडियम साईजचे कांदे, टमाटरसुद्धा इथं कट करून घेतले. टमाटर अगदी बारीक चिरून घ्यायचे. ह्यामध्ये पेस्ट वगैरे कोणती घालायची नाही. हे कांदा आणि टमाटर छान असा भाजून घ्यायचा. ह्याचीच पेस्ट तयार झाल्यासारखी होते ह्या चिकनला. तर बघू शकता आहे, भाजण्यासाठी ना अजिबात गडबड करायची नाही. कांदा टमाटर हा चांगला भाजला की मगच नंतर ह्यामध्ये आपण चिकन ॲड करणार आहोत. तर हे भाजण्यासाठी 10 मिनटं लागतात. मीडियम फ्लेम करून हे कांदा आणि टमाटर भाजून घ्यायचा. मॅरिनेट करून आपण 1 तास चिकन ठेवलं होतं आणि नंतर हे तेलामध्ये घालून घ्यायचं. कांदा टमाटर घातला आहे त्यामध्ये. तर हे आहे ते चिकन ना बिना पाणी घालता फक्त वाफेवर शिजवून घेणार आहोत. वाफेवर चिकन अगदी सहजरित्या शिजलं जातं. ह्यामध्ये आपण पाणी 1 थेंबसुद्धा ॲड करणार नाही, त्यामुळे ह्याची चव आहे ना एकदम जबरदस्त होते. आणि ह्यामध्ये आपण घातला आहे स्पेशल सुहाना मसाला. तर अगदी बघू शकता आहे, जसं पाणी सुटेल तसं ह्याला एकदम शिजत आहे, ह्याचा कलर बदलत आहे. आणि विशेष म्हणजे तुम्हाला सांगतो, हे वाफेवर शिजलेलं चिकन आहे ना जबरदस्त चवीला लागतं बरं का. अंगाच्या पाण्यात शिजलेलं चिकन अगदी गरम गरम भाकरी म्हणा, चपाती म्हणा किंवा भाताबरोबरसुद्धा ना सुंदर लागतं. तर तुम्ही बाजारातून लच्छा परोठा आणला तरीसुद्धा हे खाण्यासाठी एकदम उत्तमच. तर आम्ही लच्छा परोठा हे चिकन खाण्यासाठी आणलं होतं. खूप चवीला छान सुंदर लागलं. तर बघू शकता हे शिजण्यासाठी 10 मिनटं वेळ लागला. अगदी आपण आलटीपट्टी करून ना हे परतून घ्यायचं, म्हणजे खाली लागते का नाही हे बघायचं. थोडंसं रश्श्यामध्ये सुद्धा हा सुहाना मसाला आम्ही ॲड केला आहे, त्याचीसुद्धा चव छान झालती. तर बघू शकता एकदम तर्री आली आहे. फक्त सुक्यासाठी मी इथं मसाला वापरला होता, नंतर लक्षात आलं की आपण रश्श्यासाठी सुद्धा वापरला पाहिजे. सुक्का आपण तयार झाला आहे आणि वरून घालणार आहोत आपण ह्यावर कोथिंबीर. चिकनसुद्धा 10 मिनटात शिजलं आहे, कारण काय आपण अगोदर मॅरिनेट करून ठेवलं होतं आणि ठेवलेलं ते फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं त्याला अगोदर पाणी सुटलं जातं. दही घातलं आहे, आलू लसूण पेस्ट असल्यामुळं ह्याला पाणी घालायची गरज नाही. आणि ह्याचा सुवास अगदी घरभर सुटला होता. सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटलं होतं बरं का, कधी एकदा खातोय असं. तर शिजलेल्या चिकनामध्ये आपण फक्त कोथिंबीर घालायची राहिली होती, ती आता कोथिंबीर आपण घालून घेणार आहोत. पाणी सुटलेलं आहे. ह्याबरोबर ना भरपूर भात खाऊ शकतो, भरपूर भाकरी खाऊ शकतो, चपाती खाऊ शकतो. आणि तुम्ही बघितल्यानंतरच कळेल तुम्हाला हे चिकन किती सुंदर दिसत आहे. नक्की अशा पद्धतीने ट्राय करा.
मसाला कमी वापरता आणि मस्त असं बिना पाण्याचं सुक्कं चिकन. तमालपत्री घातली आहे तेलामध्ये. नंतर डायरेक्ट कांदा टमाटर छान असा भाजून घ्यायचा. नंतर हे मॅरिनेट केलेलं चिकन घालायचं आणि तयार होईल 10 मिनटात आपलं हे सुक्कं चिकन. तर तुम्हाला सांगते हे सर्व केलं आहे मी एका प्लेटमध्ये. आणि खाताना हे ठेवतानाच आजूबाजूला माझी मुलं उभारली होती. कधी एकदा हे व्हिडिओ तयार करतेस आणि आम्हाला खायला देतेस असं त्यांना झालं. तर ही प्लेट अशीच माझ्या मुलांना दिलती आणि कधी फस्त केलेली ही मलासुद्धा कळायला नाही. लेग पीससुद्धा संपवला, सगळे फोड्या संपवल्या आणि खाऊन फक्त बिचारी म्हणत होते भारीच की. आणि तुम्हाला सांगतो सुहाणा मसाला घातल्यामुळं तर आणखी भरपूर अशी चव झालती ह्या चिकनला. वरून घालायची कोथिंबीर आणि तयार झालं आहे चिकन.